आठवले साहेबांची लोकसभेबरोबर राज्यसभेतही हॅट्रिक. माननीय नामदार रामदासजी आठवले साहेबांची राज्यसभेची आज हॅट्रिक झाली. माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांची राजकीय कारकीर्द पाहिल्यानंतर खरं तर कौतुक आणि हेवा वाटतो. सर्वसामान्य माणसांचा व संघटनेचा नेता, आंबेडकरी विचाराच्या दलित पॅन्थर तथा भारतीय दलित पॅन्थर संघटनेच्या मुशीतून तयार झालेले नेतृत्व. सुरुवातीला राज्यात कॅबिनेट मंत्री व नंतर विधान परिषद सदस्य, त्यानंतर मुंबईसारख्या प्रांतामधून लोकसभेतील खासदार आणि 2दा पंढरपूरमधून खासदार. लोकसभेच्या 3 टर्म करणारा आंबेडकर समूहातील नेता, त्याचबरोबर वरिष्ठ सभागृह राज्यसभेचे, त्यामध्ये 2 टर्म केंद्रीय राज्यमंत्रीपदासह आणि आता 3ऱ्या राज्यसभा टर्मला सुरुवात होतेय. लोकसभेतील खासदार म्हणून हॅट्रिक आणि आता राज्यसभेतील खासदार म्हणून हॅट्रिक हा एक विक्रम राजकीय पटलावर आठवले साहेबांनी केलेला दिसून येतो. एकूणच आंबेडकरी चळवळीतील आणि रिपब्लिकन नेतृत्वांचा संसदीय प्रक्रियेतील सहभाग लक्षात घेता सर्व नेत्यांना मागे सारून आज एक राजकीय उच्चांक गाठण्याचं मोठं काम आठवले साहेबांच्या रूपानं झालेलं आहे. विधान भवनाच्या पायरीवर आपला फॉर्म भरून येत असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, ही एकूणच विधान भवन हादरून सोडणाऱ्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी वातावरण आंबेडकरमय केलं. महायुतीच्या राजकीय नेत्यांच्या बैठकीमध्येही आठवले साहेबांच्या कवितेनं वातावरण निर्मिती केली आणि आपल्या कुमार शैलीमध्ये प्रसारमाध्यमासमोर भूमिका मांडत असताना मागासवर्गीय समुदायांबरोबर राज्य आणि देशाच्या विकासाच्या संदर्भात व्यापक भूमिका त्यांनी मांडली. एकूणच 2-3 तासाच्या त्यांच्या वावरानं विधानभवनाच्या परिसरामध्ये वातावरणाचा एकदम नूर पालटून गेला. या सगळ्यांमध्ये एवढं मोठं राजकीय करिअर उभा करणारा सामान्य माणूस जसा आहे तसाच लोकांच्यामध्ये उभा होता. प्रसारमाध्यमाचा आवडता माणूस आणि सर्वपक्षीय नेत्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा, त्याचबरोबर सामान्य लोकांशीही आनंदानं हस्तांदोलन करणारा नेता, ही त्यांची ओळख आणि प्रतिमान कायम ठेवत पुढे निघाले होते. खरोखरच आठवले साहेबांच्या नेतृत्वाला आणि त्यांनी एक राजकीय करिअरची उंची गाठत असताना लोकसभेतील आणि राज्यसभेतील हॅट्रिक केल्याबद्दल सार्थ अभिमान वाटला. आठवले साहेब आगे बढ़ो, हम आपके साथ हैं, असं म्हणत त्यांच्यासोबत काम केल्याचा आणि आपलं थोडंफार योगदान देण्याचं काम केल्याबद्दल ही मनाला धन्यता वाटली. जय भीम, जय भारत. प्रवीण मोरे, रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता. दिनांक 5 मार्च 2026.